नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड। चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग। परंतु कृपाळू श्रीराम माझ्यासारख्या दुष्ट सेवकाचेही प्रेम आणि आवड नक्कीच स्वीकारतील। त्यांनी पाषाणांना तरणारे जहाज, सेतू आणि वानर अस्वलांना बुद्धिमान मंत्री बनविले। सर्व लोक मला श्रीरामांचा सेवक म्हणतात आणि मी सुद्धा लाज न बाळगता तसे म्हणवून घेतो। कृपाळू श्रीराम ही निंदा सहन करून घेतात की सीतानाथांसारख्या स्वामींचा तुलसीदासासारखा सेवक आहे। हे माझे मोठे धाडस आणि दोष आहे। माझे पाप ऐकून नरकानेही नाक मुरडले। या विचाराने कल्पित भयामुळे मला भीती वाटत आहे, परंतु भगवान श्रीरामांनी स्वप्नातही माझ्या या दोषांकडे लक्ष दिले नाही। उलट माझे प्रभू श्रीरामचंद्रांनी ही गोष्ट ऐकून, पाहून आणि आपल्या सुचित्तरूपी चक्षुंनी निरीक्षण करून माझ्या भक्तीचे व बुद्धीचे कौतुक केले। कारण बोलण्यात जरी चूक असली, अर्थात मी स्वतःला भगवंताचा सेवक म्हणवीत असलो तरी हृदयात चांगुलपणा असला पाहिजे। मनात मी स्वतःला त्यांचा सेवक बनण्यास योग्य न मानता पापी आणि दीन आहे असेच मानतो। श्रीरामसुद्धा या आपल्या दासाच्या मनाची स्थिती चांगल्या प्रकारे जाणून प्रसन्न होतात। प्रभू रामांच्या मनात आपल्या भक्तीची चूक भूल राहत नाही, ते ती विसरून जातात आणि त्यांच्या मनाची चांगली भावना 100 वेळा आठवीत असतात। ज्या पापासाठी त्यांनी व्याध्याप्रमाणे वालीला ठार मारले, त्याचप्रमाणे नंतर सुग्रीवसुद्धा वाईट वागला। तशीच कृती बिभीषणाचीही होती, परंतु श्रीरामांनी ती स्वप्नातसुद्धा मनात धरली नाही। उलट भरताची भेट झाली तेव्हा श्री रघुनाथांनी बिभीषणाचा सन्मान केला आणि राजसभेमध्ये त्याच्या गुणांचे वाखाणणी केली। प्रभू श्रीराम हे वृक्षाखाली आणि वानर झाडांच्या फांदीवरचे, अर्थात कुठे मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि कुठे फांद्यावर उड्या मारणारे वानर। परंतु त्यांनी अशा वानरांना आपल्यासारखे बनविले। तुलसीदास म्हणतात की श्रीरामांच्या सारखे शीलनिदान स्वामी कुठेही मिळणार नाहीत। हे प्रभू श्रीराम, तुमच्या चांगुलपणामुळेच सर्वांचे कल्याण आहे, अर्थात तुमचा कल्याणमय स्वभाव सर्वांचेच भले करणारा आहे। ही गोष्ट खरी असली तरी तुलसीदासाचे सुद्धा कल्याण होईल। अशा प्रकारे आपले गुण दोष सांगून आणि सर्वांना नमस्कार करून मी श्री रघुनाथांच्या निर्मळ कीर्तीचे वर्णन करतो। ते ऐकल्याने कलियुगातील पापे नाहीशी होतात। याज्ञवल्क्य मुनींनी जी मधुर कथा मुनिश्रेष्ठ भारद्वाजांना ऐकवली, तोच संवाद मी वर्णन करून सांगत आहे। तो सर्व सज्जनांनी सुखाने ऐकावा। प्रथम भगवान शिवांनी ते सुंदर चरित्र रचले आणि नंतर कृपा करून ते पार्वतीला ऐकविले। शंकरांनी काकभूषुंडी हे रामभक्त असल्याचे पाहून व त्यांचा अधिकार ओळखून तेच चरित्र त्यांना दिले। काकभूषुंडींकडून नंतर ते याज्ञवल्क्यांना मिळाले। त्यानंतर त्यांनी ते भारद्वाज मुनींना ऐकवले। ते दोघे वक्ता आणि श्रोता, याज्ञवल्क्य आणि भरद्वाज, समानशील, समदर्शी आणि हरीची लीला जाणणारे आहेत। ते दोघं आपल्या ज्ञानाने तिन्ही काळातील घटना तळहातावर ठेवलेल्या आवळ्याप्रमाणे प्रत्यक्ष जाणतात आणि जे भगवंताच्या लीलांचे रहस्य जाणणारे हरिभक्त आहेत, ते हे चरित्र नाना प्रकारे सांगतात, ऐकतात व समजून घेतात। नंतर मी तीच कथा वाराह क्षेत्रामध्ये आपल्या गुरुजींच्याकडून ऐकली। नंतर त्यावेळी बालपणामुळे मला विशेष समज नव्हती, त्यामुळे ते चरित्र मला चांगल्या प्रकारे समजलं नाही। श्रीरामांच्या गूढ कथेचा वक्ता व श्रोता हे दोघे ज्ञानाचे भांडार असतात। कलियुगातील पापांना ग्रासलेला मी महामूर्ख जड जीव ती कशी समजू शकणार बरे? आजच्यासाठी धन्यवाद।